आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या अनुषंगानं दोन अत्यंत महत्त्वाचे शासनादेश काल निर्गमित झालेले आहे, ज्याचा अत्यंत महत्त्वाचा चांगला फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना येत्या काळामध्ये होणार आहे। काय ते दोन महत्त्वाचे शासनादेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कसा त्याचा आणि किती लाभ मिळणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे। याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप गरजेचा आहे, कामाचा आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षात कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी अग्रिम मिळत असते आणि हे अग्रिम जे आहे अत्यंत चांगल्या व्याजदरात ते असते आणि त्याच्यामुळे निश्चितच या घर बांधणी अग्रिमाची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी करत असतात। तर निश्चितच कृषी विद्यापीठाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या घरासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत किंवा त्यासाठी अनुदान वितरित करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। निश्चितच या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांच्या, या विभागांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, मोठा फायदा होणार आहे। आजच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा शासन आदेश आपण आता पाहणार आहोत। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आजच्या दिवसातला दुसरा हा महत्त्वाचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे, जो की सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी तसंच पेन्शनधारकांना सुद्धा होणार आहे। जसं की केंद्र शासन आणि राज्य शासन यांचं धोरण आहे की शासकीय कामकाज हे अतिशय गतिमान व्हावं, तात्काळ लाभ त्या संबंधिताला मिळावा आणि त्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे हे केंद्राचं आणि राज्य शासनाचं धोरण असल्यामुळे येत्या काळामध्ये पेन्शनशी संबंधित जे काही लाभ आहेत ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तात्काळ मिळावे यासाठी EPPO, EGPO, ECPO प्रणाली आता विकसित करण्यात आलेली आहे आणि त्या विकसित केलेल्या प्रणालीमध्ये काही विशेष सुधारणा करण्याच्या सूचना या शासन आदेशानुसार देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता यापुढील काळामध्ये केव्हा एखाद्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन मंजूर होणार आहे किंवा पेन्शन विषयक काही लाभ त्यांना बाकी असतील किंवा त्यांना लाभ ते मिळणं अपेक्षित असेल तर अशा सर्व गोष्टी आता फास्ट होणार आहेत। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा जो शासन आदेश निर्गमित झालेला आहे तो सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना खूप उपयुक्त असणार आहे। सोबतच याच शासन आदेशामध्ये एक सुधारणा सुद्धा करण्याची सूचना विशेष दिलेली आहे, ज्यामध्ये अहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा। यापुढे केव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रकरण हे आता पाठवले जातील त्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ID नोंदवावा लागणार आहे, ज्यावरती जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतनधारकाला सूचना संदेश पाठविणे शक्य होईल। तर त्यामुळे येत्या काळामध्ये पेन्शनधारकांना पेन्शन मंजूर झाली का याची वाट पाहण्याची गरज नाही। त्यांना महालेखापाल विभागाकडनं त्यांच्या ईमेल ID वर किंवा फोन नंबरवर मेसेजद्वारे आता ती माहिती मिळणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जर काही रक्कम राज्य शासनाकडे बाकी असेल किंवा एखाद्याचं प्रकरण त्रुटीत असेल तर या संदर्भातली सगळी माहिती घरी बसून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मिळणार आहे। असा हा महत्त्वाचा शासन आदेश आणि या आधीच्या ज्या काही ऑनलाईन सुविधा होत्या त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे। निश्चितच या राज्य शासनाच्या आदेशाचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना भरपूर फायदा होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।